किती लोक आनंदित आहे? सगळे लोक आनंदित आहे का? शेजारच्याला द्या प्रेज लॉर्ड द्या, म्हणा तू चांगला आहे, म्हणा हालेलुया हालेलुया. तर आजचा विषय जो आहे विश्वासामध्ये बलवान होणे. कशामध्ये? विश्वासामध्ये. याच्यामध्ये व्हायचं का बलवान? हा, कशामध्ये बलवान व्हायचं? लक्ष द्या. पाय दुखतात का? एक सेकंद उभं राहा आपण सगळे. चला, आणि एक वचन काढा. मत्ती 17 आणि 20-21 मध्ये आपण वाचणार आहोत. म्हणा मत्ती 17 काढा सगळ्यांनी. बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे, बायबल आपल्याला काय सांगतं आणि आपण कोणत्या मार्गाला चाललेलो आहे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. थकलेत का तुम्ही? का चहा मागू तुम्हाला? आता हे आवाज सगळीकडे येणार आहे. तुम्ही ज्यावेळेस ऐकता त्यावेळेस पण आवाज तुम्हाला मिळणार आहे. 17वा अध्याय आणि 14 ते 21 वचनामध्ये मोठ्याने वाचा कोणीतरी. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभू, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोटवर तुम्हा बरोबर असू, कोटवर तुमचे सोसू. त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटविले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. काय सांगितलं? बलवान व्यक्तीमध्ये काय असणार आहे? मला प्रार्थना आणि सेकंड नंबर उपास. फर्स्ट नंबर काय? विश्वास. बसा खाली. फर्स्ट नंबर काय? विश्वासामध्ये बॉडी बिल्डर पाहिजे. दोन्ही वाचलं तरी चालेल. तुम्ही व्यायाम करा, तुम्ही खा प्या, पण शरीरासाठी करा. आणि शरीराला चालवणारा जो आहे आत्मा आहे, त्या आत्म्याला पण तुम्हाला मला काय करायचंय? बलवान करायचं आहे. कस काय बलवान होणार आहे? हो, तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? विश्वास पाहिजे. हो, तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? प्रार्थना पाहिजे. हो, तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? उपास पाहिजे. हालेलुया. काय काय लोक नुसते विश्वासामध्येच बलवान आहे, पण अजून कशामध्ये बलवान पाहिजे? म्हणा प्रार्थनेमध्ये. लक्ष द्या, खेळू नका. कशामध्ये पाहिजे? प्रार्थनेमध्ये. आणि थर्ड नंबर काय पाहिजे? उपास. मी तर काय काय लोक बघतो ना, येशू बघा, येशू कधी पण कुठे गेला? 40 दिवस डोंगरावर गेला. कशाला गेला? उपासाला गेलेला आहे. आणि शिष्य पण काय करत आहे? उपास धरत आहे. अजून पण मी पण काय करत आहे? उपास धरत आहे. कुणी किती काय काय दिवस काय करत आहे? उपास धरत आहे. कुणी 21 दिवस धरत आहे, कुणी 10 दिवस धरत आहे, कुणी 12 दिवस, कुणी 13 दिवस. तुम्ही काय काय करत आहे? पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मला त्या गोष्टीमध्ये काय व्हायचं आहे? बलवान व्हायचे. काय व्हायचंय? ताकदवर व्हायचे. ताकदवान झालं पाहिजे. म्हणा ताकदवान झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मजबूत झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे? मजबूत झालं पाहिजे. विश्वासामध्ये काय झालं पाहिजे? पक्क पाहिजे. आता इथं पुढे विश्वास करायचा आणि मग म्हणायचं, आता बाहेर जाऊन म्हणायचं काय होईल का नाही काय माहिती. मग ज्या लोकांचा विश्वास नसतो ना, ते लोक कसे असतात? याच्याकडून प्रार्थना करून घे, त्याच्याकडून प्रार्थना करून घे, त्याच्याकडून प्रार्थना लाईन लावते. याचा अर्थ काय? नवीन पास्टर आले लगेच त्याचे डोकं त्याच्या पुढे करते. तू झोपला तरी ना काय होणार नाही. काय पाहिजे? बघा ना, काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास जर तुमचा माझा असेल, ओ शैतान काय होणार आहे? निघून जाणार आहे लगेच. ते शैतान निघायच्या पहिले अजून घाबरत नसतो. कस कधी
स्वतः थरथर काप करत बसतो आणि ते वरडला तर हात पळून जातो लगेच निघून. काय होतं? हात पळून जात आहे. कोणाकडून प्रार्थना करून घ्यायची गरज आहे का? हा, तुमचा विश्वास बलवान असेल तर तुम्ही म्हणता मला कोणाच्या प्रार्थनेची गरज नाही. हालेलुया. असं उदाहरण आहेत पण आहे माझ्याकडे बायबल मधून. सगळ्यांच्या पुढे डोकं ठेवत बसायचं का? एखादा 10 रुपये तर त्याच्या पुढे डोकं ठेवायचं. घेऊ बाबा आत माझ्या डोक्यावर आणि त्याच्यातला अभिषेक येतो याच्यावर. आपण लगेच दुसऱ्या दिवशी मला पुढे डोकं करायचं का? काय काय लोक कोणाला हात दाखवते. याला त्याला हात दाखवत बसायचं काय? तुमचा हात कोणाच्या हातात दिला? बोला ना. देवाच्या हातात दिल्यानंतर कोणाच्या हातात देऊ नका. डोकं कोणापुढे करू नका, कारण की तुम्ही आणि मी कसे आहे? बलवान आहे. कसे आहेत? मग आता इथून पुढे पास्टरला बोलावलं तर लाईन लावणार का? लाईन लावणारे लोक ते म्हणतात माझं यांच्या प्रार्थनेने बरं वाटत, त्यांची झाले का लगेच अजून दुसरा असतो त्याच्याकडून यांच्या प्रार्थनेने बरं वाटत. तुझा विश्वास कुठे आहे? हा, कशाला प्रार्थना करतोस रे? हा, त्याच्याकडून तू सगळे जणांकडून प्रार्थना करून घेत बसतो. बापाकडेच मागा ना, दुसऱ्याकडे कशाला मागायचं? दुसऱ्याकडे मागत बसतो. लक्ष द्या, डिस्टर्ब होते मला तुमच्यामुळं. दुसऱ्याकडे काय करत बसतो? मागत बसतो. बापाकडे मागा ना. बापा मला चॉकलेट दे. बाप काही चॉकलेट देत नाही तुम्हाला? कोणची प्रार्थना नाही करत मी तुमच्यासाठी? सांगा बरं. डॉक्टर हात ठेवून प्रार्थना करतो, जवळ घेऊन प्रार्थना करतो, उपास प्रार्थना करतो, परत अजून काय करतो? सगळं करतो. प्रेस द लॉर्ड. माझ्या बरोबर आहेत का तुम्ही? दुसऱ्याकडे काय जायची गरज आहे? समजा आता जगी उदाहरण घ्या सिस्टर, जगी उदाहरण घ्या. तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवण करतात का रे? हा, करतात का रे? मग दुसरीकडे कालवण आणायला जातो का आपण? सोसायटी मध्ये जातो का राजवाड्यामध्ये जातो आपण कालवण आणायला? सांगा बरं, कुठून पोट भरतं? आता माझंच उदाहरण घे. मी माझ्या लेकरांना काय कमी पडू देतो केलं विचार? मी जरी माझ्याकडे कधी काही नसलं तरी मी सगळं पुरवते. आता काय पाहिजे चॉकलेट आणतो, कधी कधी घ्या खाऱ्या आणायच्या खाऱ्या, कधी कधी मटण आणायचं मटण आण, कधी काय काय आणायचं आणतो, भरपूर करतो मी. कारण की मी एक जबाबदार व्यक्ती, मी बाप आहे की माझ्या लेकराला काही कमी नाही पडलं पाहिजे. आणि माझ्या लेकरं सुद्धा पुढं मागत नाही. हे लेकरं पुढं मागत नाही, त्याला माहिती माझा बाप पूर्ण करतो. आता मी तुमचा आत्मिक पिता आहे. टकलं होऊन जाईल तरी काय वाटणार नाही, बरं वाटणार नाही. कमून कोणाचा विश्वास पाहिजे? बोला ना, कोणाचा विश्वास पाहिजे? विश्वास नाही. लोक केस उपटू काढतील तुझे, काय करतील? उपटू काढतील, पण तुला काय होणार नाहीये, बरं नाही वाटणार. कमून नाही होणार? विश्वासच नाही. कोणाचा विश्वास पाहिजे? शेजारच्याला सांग, कोणाचा विश्वास पाहिजे? आता बोला, कोणाचा विश्वास पाहिजे? तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही काय करतात? कोण नाही? परमेश्वरच नाही. कोण नाही आपल्या जीवनात? बोल ना, कोण नाही? जे लोक असं करतात ना त्यांच्या जीवनात परमेश्वरच नाही, परमेश्वराचा अनुभवच नाही. तो अनुभव कधी येणार आहे? ज्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवणार आहे. विश्वास ठेवल्यानंतर परमेश्वर तुमच्या बरोबर असलेल्याचा अनुभव येणार आहे. हालेलुया. मी कधीच कोणाकडून प्रार्थना करून घेत नाही. मला माहित आहे ना, माझा रोज प्रभू माझं प्रार्थना ऐकतोय आणि मी माझ्या बापाचा ऐकतो. त्याला काय नाही आवडत? हा नाही आवडत, डिलेट लाईक. खोटं बोलायला नाही करायचं. ज्या लोकांमध्ये वाईट गोष्टी असतात, वाईट सवय असतात, व्यसनं असतात, त्यांची प्रार्थना ऐकण्यात येत नाही. सरेंडर करा ना लगेच. एक स्त्री होती, मला एक स्त्री, काय नाव होतं तिचं? शोमरोनी स्त्री. तिला किती नवरे होते? 5 नवरे होते. तिने लगेच सरेंडर केलं. काय केलं? सरेंडर कबूल केलं. मला एवढे नवरे होते पण आता नाहीये, आता मी काय करत आहे? सोडून देत आहे. सोडलं. तिने सरेंडर केलं. त्यावेळेस तिच्या जीवनामध्ये काय झालेलं? कार्य झालेले. अख्खं गाव तिची साक्ष ऐकून इथं आलेलं. काय करायचं आपल्याला? हा, बोला ना, काय करायचं आपल्याला? काय पाहिजे विश्वासामध्ये? विश्वासामध्ये काय झालं पाहिजे? बलवान झालं पाहिजे. कोण झालं पाहिजे? तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं माझं कोण ऐकतं?
येशू ऐकतो. माझ्याकडून ठीक आहे, काही काही लोक याच्यात तर पोट नाही भरत त्यांचं. मोबाईल दाखव रे, याच्यात तर पास्टरच्या प्रार्थनेतून भूक नाही भागत. मग लगेच फोनवर किती पास्टर आहेत, पास्टरवर प्रार्थना करा. ते झालं का लगेच आमकी चेन्नईचे पास्टर आहेत. मग कोणचे? चेन्नईचे पास्टर. तिकडं पण त्यांना प्रार्थना करा, ते त्याने पोट नाही भरत. मग अजून काय करायचं, हा पुढे आता पंजाबला जावं लागेल. मग पंजाबचं कोणतरी भेटतो तिथं, त्याला 24 तास त्यांचं ठेवलेलंच असतं लेबल तिथं, 24 तास प्रार्थना. घरच्याने दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या चर्चसाठी. मग त्याला प्रार्थना करायची, याला प्रार्थना करायची. काय काय नाही तुझा, बोला ना, काय नाहीये? विश्वास नसणाऱ्याच्या तो व्यक्ती कसा आहे? अल्पविश्वासी आहे. तो कसा आहे? अशक्त आहे. तुम्ही जर विश्वासामध्ये बॉडी बिल्डर असणार आहे, तुमची प्रार्थना एका क्षणात परमेश्वर ऐकणार आहे, उशीर लागू देणार नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगू का? म्हणा दानियल. शेजारच्याला सांगा दानियल. इंग्लिश मधून काय म्हणतात? डॅनियल. डॅनियल. डॅनियल दुसरा डॅनियल नाही बरं का. काही काही लोकांना डॅनियल म्हणलं का डॅनियल काय दारू प्यायलेला डॅनियल दिसतोय. काही काही लोकांना बरं का. पीटर म्हणलं का पीटर हाय, पीटर दारू प्यायलेला दिसतोय. फिलिप हाय का स्लिप झालेला दिसतोय. असं लोकांना स्टोरी. हा जो डॅनियल आहे, हा एका प्रार्थनेमध्ये, म्हणा एका प्रार्थनेमध्ये दानियलचा विश्वास कसा आहे? बलवंत आहे. म्हणा बलवंत आहे. विश्वासामध्ये किती गोष्टी सांगितल्या. तुमचा विश्वास असणार तर तुमच्या जवळ काय नसेल? अल्पविश्वास नसेल. शेजारच्या म्हणा अल्पविश्वास नसेल. विश्वास असणाऱ्यांना काही असाध्य होत नाही. म्हणा विश्वास असणाऱ्यांना काही असाध्य होत नाही. त्याच्यानंतर विश्वासाबरोबर आपल्याला काय पाहिजे? प्रार्थना आणि उपास. पास्टर आम्ही विश्वास ठेवतो, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही उपास करा. आणि तुला काही गरज नाही का? पास्टरनी काय ठेका घातला का काय? कोणाला करायचे 3 गोष्टी? विश्वास. पास्टर तुम्हीच प्रार्थना करा, चर्च मध्ये पैसे देतो तुम्हीच हे करा, तुला आशीर्वाद नाही भेटणार. जरी तू जेवण खाऊ घातलं ना, तुला आशीर्वाद नाही भेटणार. कोण पाहिजे? इथं शिष्य लोक काय करत होते? शिष्य लोक गेले शायनिंग करायला. काय करायला गेले? भूत घालायला गेले. पण भूत घालायला गेल्यानंतर ते भूत गेलं का? काय सांगितलं की बायबल मध्ये असं सांगितलं, नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला. कोणा पुढे आला? एक मनुष्य कोणा पुढे आलेला आहे? विश्वास त्याचा घेऊन कोणाकडे आलेला आहे? येशूकडे आलेला आहे. तुमचा माझा विश्वास घेऊन कोणाकडे यायचं? येशूकडे यायचं आहे, देवाकडे यायचं आहे, माणसाकडे यायचं आहे. माणसावर विश्वास ठेवला तर मनुष्य काय करणार आहे? विश्वासघात करणार आहे. कुठे यायचा विश्वास घेऊन? पास्टर पण विश्वासघात करतील. काय काय आहेत ना, तुम्हाला ऐकायला भेटत. पण येशू कधीच विश्वासघात करत नाही. लक्ष द्या. येशू विश्वासघात करतो का? माणसं विश्वासघात करतील, पण देव तुमचा माझा कधीच तो विश्वासघात करणार नाही. ज्या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो तो कधीही बदलत नाहीये. लोक बदलणार, पैसे देऊन साक्ष बदलतील कोर्टामध्ये, पण येशू कधी बदलत नाहीये. सगळे दुनिया बदलेल पण येशू बदलणार नाहीये. घर बदलेल, नातेवाईक बदलतील, दुनिया बदलतील. तुमचा माझा येशू ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहे तो कधीच बदलणारा देव नाहीये. मला माझा देव कधीच बदलत नाही. मला माझा देव कधीच बदलत नाही. माणसं बदलतील पण तो कधीच बदलत नाही, कारण की माझा विश्वास बलवंत आहे. अशी बॉडी करून दाखवा. चला, माझा विश्वास बलवंत आहे. म्हणून दाखवा जरा करंट्यात. शिष्याकडे जायची काय गरज आहे का? मग कुठे यायचंय आपल्याला? त्या माणसाने ऑलरेडी कोणाकडे घेऊन यायला पाहिजे होतं? येशूकडे. आपण येशूकडे घेऊनच येत नाही. घेतात पास्टर प्रार्थना करा, येशूला विसरून जाते. पास्टर पण माझ्यात पावर आलाय. अरे तुला पावर कुठं? तुला तरी सापडवाले तू घालची पडशी. पावर कुठून आहे? मला येशू जर नसता
तर काय होणार नाही. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं, तो कुठं आला, पहिलं कुणाकडे गेलो, वाचा त्याच्यामध्ये 14 मध्ये. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभू माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्याला आपल्या शिष्याकडे आणले, परंतु त्यांना ते बरे करता आलेलं नाही. कशामुळे करता आलेलं नाहीये? काय आहे? का त्यांचा विश्वास कसा आहे? कमजोर. कसा आहे? कमजोर. एक स्त्री 12 वर्ष वाट पाहत बसली. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्षांनी आले, येशूला शिवले विश्वासाने. विश्वास कसा आहे? बलवंत विश्वास आहे. कसा विश्वास आहे? पक्का विश्वास आहे. ती म्हणली, याच्या वस्त्राला शिवले तरी मी काय होणार आहे? बरी होणार आहे. त्याला म्हणतात बलवंत विश्वास. कसा विश्वास? हा गेला 45 याचा विश्वास कसा होता? कमजोर विश्वास होता, नकली विश्वास होता. शिष्याकडे जाऊन गेला. शिष्याकडे जाण्यापेक्षा कोणाकडे आलो पाहिजे? शिष्याला समजून येशूकडे आलो पाहिजे. तुम्ही पण याचं कोणाला म्हणून येतात? माझ्याकडे म्हणून तर आलं तर काय बरं नाही वाटणार. मी कोणी नाही, येशू करतोय सगळा. कोण करतोय? आम्ही कोण नाही, आम्ही कोणी नाहीये. येशू काम करतो. येशू काय करतो? आरोग्य देतो. येशू बरं करतो. येशू तारण देतो. येशू चांदी देतो. येशू व्यसन घालवतो. आता व्यसन घालवणारा माणूस बी आहे. मी एक नंबर दारुडा होतो. काय होतो? पेताळ होतो. पेताळ. काय होतो? पेताळ. पिके. काय होतो? पिके होतो. आणि या पिकेपणात कुठं मारामाऱ्या करायच्या, कुठं भांडणं करायचे, कुठं काय काय करायच्या. कमून बदलत नव्हतो. पास्टर पुढे जाऊन नुसतं प्रार्थना करायचे. पास्टर प्रार्थना करा. आणि मनात विश्वास नाही ना, परत जाऊन चालू व्हायचं. मनाचा विश्वास पाहिजे. स्वतः तू विश्वास घेऊन ये. विश्वास घेऊन आलेला, ज्याच्यावर तू विश्वास घेऊन आलेला आहे, तो विश्वास योग्य आहे. तो बदलत नाही. ती 12 वर्षा रक्तस्रावी स्त्री विश्वास घेऊन येशूकडे आली. तिने समजून घेतलं की हा विश्वास योग्य आहे. याच्या वस्त्राला शिवले तरी मी काय होणार? बरे होणार आहे. असंच हिंडत बसलं सगळीकडे. कोणचे पास्टर? हे पास्टर, ते पास्टर, ते दास आहेत. त्यांचा सन्मान करा, आदर करा, रिस्पेक्ट करा. पण बाप किती पाहिजे? चर्च किती पाहिजे? पास्टर किती पाहिजे? आपण कपडे, काही लोक कपडे जसे बदलतात ना तसे पास्टर बदलतात. त्या लोकांचा विश्वास नाही. अशा लोकांच्या जीवनात कार्य नाही होत. म्हणा त्या लोकांच्या जीवनात कार्य होत नाही. पण पुढे जाऊन उभं राहायचं का? किती लोक आहे माझ्या बरोबर? आता समजा बोलवले मी बाहेरून कुणीतरी, जाऊन उभं राहायचं का? तुम्ही उभे राहिले तर मी समजून घेईन यांचा विश्वास नाही. आणि देव पण काय म्हणेन? यांचा काय नाहीये? विश्वास नाहीये. जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही काय होणार आहे? बरे होणार आहे. दुसऱ्याचा विश्वास चालणार नाही. माझ्या विश्वासाने बरोबर, माझ्या विश्वासाने तुझी दारू सुटेल. कस काय होईल? कोणाला आणावं लागेल विश्वास? जो दारू पितो त्याला जावं लागेल येशूकडे. मी येशूकडे आलो, आल्यानंतर रडलो, पश्चाताप केला. येशू आता सगळ्यांनी सोडले मला, तू तर देव आहेस. काय म्हणलं? तू तर देव आहे, तू कोणाला सोडत नाहीये. आणि तुझ्या पुढे देवा पुढे काय नाहीये? पक्षपात नाहीये. या क्षणाला स्पर्श झाला. आता कितीतरी 25 वर्ष झाले त्या गोष्टीला सुटून. कोणी केलं कार्य? तुमच्या विश्वासामुळे. आणि तुमचा विश्वास कसा पाहिजे? बलवान पाहिजे. कसा पाहिजे? बलवान पाहिजे, कमजोर नाही पाहिजे. हृदयाचे ठोके कसे उडतात? संकट आलं, संकट गेलं, सगळा पास्टर, मी आहे. हा काय बोला,
तिकडे तंबाखू खाऊ खाऊ प्रार्थना चालू, बिचारा पास्टर कवर प्रार्थना करतो, प्रभू बरं कर इकडं. हा एक दिवस झालाय पास्टर, दुसरा दिवस झालाय, तिसरा दिवस झालाय, पास्टर बिचारे उपाशी राहून कुठलं पाप करत नाही. कशामध्ये आहेत ते? भालवाने. आणि प्रभू त्यांच्या प्रार्थनेचं तरी ऐकून काय करतो, समोरच्याला काय करतो. आणि काही काही एवढे शहाणे आहेत, पास्टर बरंच नाही वाटलं, मग त्याला शिकवायला आहे माझ्याकडे ज्ञान आहे. आता त्याच्या पुढे रे बोलत मी त्याला समजून सांगतो चुकी कोणाची. मी प्रार्थना केली म्हणजे माझा देवाने ऐकणार, म्हणजे ऐकणारच. मी तो बदल होणार नाही. माझा देव ऐकतो म्हणजे ऐकतोच, कधीच बदल होणार नाही. मी ज्यावेळेस प्रार्थना करतो ना, बरं होणार म्हणजे बरंच होणार आहे. कधीच माझा परमेश्वर कधीच माझं उत्तर देत नाही. उत्तर म्हणजे असं देत नाही असं कधीच नाही. उत्तर मला भेटतं. कधी कधी उत्तर नाही भेटत, तर मग मला परमेश्वर सांगतो, बघ तू त्याचं जीवन बघ कसे कसं उत्तर देऊ. काय काय लोक कुड्या या असतात, कोडगे म्हणा, कोडगे असतात. कोडग्या लोकांसाठी प्रार्थना करून विश्वास ठेवून उपयोग. त्याला 10 वर्षापासून प्रभू माहिती, 20 वर्षापासून आम्ही 20 वर्षापासून आम्हाला माहिती इशू बायबल ठेवलं पेटीमध्ये. हे कोडगे लोक म्हणा, कोडगे लोक आहेत. त्या कोडग्या लोकांसाठी तुमची माझी प्रार्थना देव बाप काय करत नाहीये, ऐकत नाही. मग त्याच्यावर नाराज व्हायचं का? कधीच नाराज नाही व्हायचं. समजून घ्यायचं याच्यात काहीतरी फॉल्ट असेल. तुमचा माझा विश्वास कसा आहे? हात दाखवा मला, बॉडी बिल्डर दाखवा जरा. बलवान पिक्चर नाही बरं का. बलवान काय पाहिजे? विश्वास पाहिजे. कसं सांगितलं त्याच्यामध्ये, काय सांगितलं? 20 मध्ये तो त्यांना म्हणाला, मी शिष्याकडे आणलं ते बघू आपण. पण त्याच्या 20 वचन वाचा. तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला. विश्वास कसा पाहिजे? मोहरीचा. मोहरीचा दाणा कसा असतो? मग काय लोक तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. ते भरीव असतो. काय असतं? भरीव असतो. त्याला कीड नसती. त्याला किडे खातात का सांगा बरं? हा, सगळ्या झाडाला फळाला कीड लागणार आहे. मोहरीच्या दाण्याला लागते का? तुमचा विश्वास कसा पाहिजे? कडक पाहिजे, स्ट्रॉंग. कसा पाहिजे? बलवान पाहिजे. कसा पाहिजे? शेजारच्याचा नाही, बहिणीचा नाही, भावाचा नाही, तुमचा विश्वास पाहिजे. कोणाचा पाहिजे? मी प्रार्थना केली, हिला बरं वाटलं असं आहे का? काही देवाची काय अपेक्षा आहे? तिच्याकडून विश्वास पाहिजे. बरोबर आहे की नाही? कनेक्शन कुठून पाहिजे? तिचं कनेक्शन वरती असं ना, मग मी डोक्यावर हात ठेवल्यानंतर माझा विश्वास, तिचा विश्वास, देव काय करणार आहे? चमत्कार करणार आहे. पण तुमचा विश्वासच नाहीये, नुसतं हिंडत बसतो. जाय ह्याच्याकडे, जाय त्याच्याकडे, जाय त्याच्याकडे. लाईन असते त्यांच्याकडे फोन मध्ये. लाईन डिलीट करा आजच. ज्यांच्याकडे लाईन असेल ना, समजून घ्या मला काय बोलायचे तुम्हाला. कशाची लाईन सांगा ना? 5 मिनिटासाठी पास्टरला. हा 5 मिनिटासाठी वापरायचा. कशासाठी? डोकं दुखायला लागलं का तो चेंज लगेच. जास्त हाड असलं ना मग जास्त पॉवर वाढे. कसे? जरा हाड दुखायला लागलं का, काहीतरी डॉक्टरने सांगितलं का लिव्हरचा प्रॉब्लेम, मग त्याचाच नंबर काढायचा. त्याच्या जास्त पेक्षा असलं का त्याचा नंबर काढायचा. देव सगळं डिलीट करून टाक. देव म्हणतो मला तुझा विश्वास पाहिजे. त्याच्या विश्वासाने मी कार्य करेल. पण कोणाचा विश्वास पाहिजे? कसा पाहिजे? कसा पाहिजे? हात दाखवा असा. कसा पाहिजे? दाखवा. शेजारच्याला मला विश्वास मध्ये बलवान आहे. मला चांगले मार्क पडलेले, मी मेरिट मध्ये आलेलो आहे. मला मी मेरिट मध्ये आलेलो आहे. फ्युचर मध्ये मी डॉक्टर आहे, मी सायंटिस्ट आहे. हो म्हणा मी इंजिनियर आहे. देवाने मला केलेलं आहे. हालेलुया. कुणी केलेलं आहे? नोकरी जरी नसली तर म्हणा देवाने मला नोकरी दिलेली आहे. तुमच्यावर कर्ज असेल तर म्हणा कर्ज दूर केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का?
एक वेळेस काय झालं, काही लोक कर मागायला आले. कोणाकडे? येशूकडे. मग येशू काय म्हणतो पेत्राला, पेत्राकडे आले अगोदर. काय म्हणले, काय मला खरं आहे का खोटं गोष्ट आहे सांगा, मी सांगतो तुम्हाला खरं आहे का खोटं आहे. हा, पेत्राला मागला कर दे. मग कशाचं कर? मंदिराचा कर दे. पेत्र टेन्शन मध्ये आला, अरे माझ्याकडे मागायला आले. पण ज्या वेळेस पेत्र येशूकडे आला, येशूकडे कसा आलेला आहे? विश्वासाने आलेला आहे. कारण की तो कर भरायचा कोणाला आहे? पेत्राला भरायचा आहे. पण येशूकडे आला. येशू म्हणला काय? येशू म्हणला एक काम कर, तुझ्याकडे काय आहे? गळ आहे का? जाय गळ टाक. गळाला एक मासा लागेल आणि मासा लागल्यानंतर त्याच्यात काय मिळेल? तर माशाच्या तोंडामध्ये 2 रुपयाचं एक नाणं भेटेल. हे तुझ्यासाठी दे आणि माझ्यासाठी दे. हालेलुया. देव काय करणार आहे? तुमच्या विश्वासाने तुमचं कर्ज तो दूर करणारा देव आहे. देव तुम्हाला बिझनेस देणारा देव आहे. देव तुम्हाला नोकरी देणारा देव आहे. तुमच्या बलवान विश्वासाद्वारे होणार आहे. पेत्राला भीती वाटली असं, आता काय सांगतोय येशू, गळ मला परत कामाला लावू सांगतोय. हा, पेत्राने विचार केला का? पेत्र म्हणला नाही, येशूचं काहीतरी सिस्टीम आहे. पेत्र म्हणला येशू काहीतरी सिस्टीम देत आहे, काहीतरी तो करणार आहे. पेत्राने जाऊन केलं. तुम्ही करा ना विश्वास ठेवून. हा, विश्वास ठेवून काय करा? प्रार्थना करा. विश्वास ठेवून काय करा? आराधना करा. विश्वास ठेवून काय करा? उपवास करा. विश्वास ठेवून काय करा? प्रार्थनेला या. विश्वास ठेवून घरी प्रार्थना ठेवा. त्यावेळेस तुमचं कर्ज नील होणार आहे. हालेलुया. बरं, हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहेत का? कळतंय का तुम्हाला? समजतंय का? मग समजत असेल तर मोठा हालेलुया. हालेलुया कसा येणार आहे? हालेलुया पण कसा पाहिजे? हा, बलवान पाहिजे. मच्छर सारखा हालेलुया नका देऊ. हालेलुया कसा पाहिजे? ताकदवान. हालेलुया. एक तुम्ही हालेलुया म्हटलं ना, शैतान कसा झाला पाहिजे? थर घाबरून गेला पाहिजे. तंबाखू खाऊन हालेलुया नका म्हणू. शैतान माझाच दोस्त आहे बाबा, ये इकडं मन कवर हालेलुया. काही नाही फरक पडणार. कसा पाहिजे? मला पवित्रतेतून हालेलुया पाहिजे. मला पवित्रतेतून. कसं वागायचं? बायबल वाचायचं, आराधना करायची, उपवास करायच्या, कुठलं वाईट वागायचं नाही आणि मग हालेलुया म्हणा तुम्ही. एक हालेलुयाने शैतान काय होणार आहे? पळून जाणार आहे. इथं उदाहरण झालेले आहेत चर्च मध्ये, भरपूर रोज चालू आहे. कोण करत? हालेलुया. काय सांगितलं तिथं वचनामध्ये? मोहरीच्या दाण्या एवढा. कसा विश्वास पाहिजे? हा, विश्वास कसा पाहिजे? बलवान पाहिजे. विश्वासामध्ये बलवान असणाऱ्यामध्ये काय नसणार आहे? चूक नसणार आहे. वाचा या आता दानिएलचा अध्याय काढू आपण. दानिएल याचा 6वा अध्याय. दानिएल 6वा अध्याय काढा. 6वा अध्याय 4 वचनामध्ये असे असतात राज्यकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालविला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक नाही, अपराध सापडला नाही. तेव्हा ती मनुष्य म्हणाली, किती गोष्टी नकोय. जर तुमचा माझा बलवान विश्वास असेल तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय नसणार आहे? चूक नसणार आहे. त्याच्याकडे काही आहे चूक काय नाही सिस्टर? चूक म्हणा. चूक नीट बस रे. चूक मुंगळा नको करू म्हणा. चूक काय नसणार, दोष नसणार, अपराध नसणार आहे. दानिएलामध्ये काय नाहीये? ज्या लोकांचा विश्वास बलवान आहे त्यांच्यामध्ये काय नसणार आहे? त्याच्यामध्ये अल्पविश्वास नसणार आहे. त्याच्यामध्ये चूक नसणार आहे. त्याच्यामध्ये द्वेष नसणार आहे. त्याच्यामध्ये अपराध नसणार आहे. साऱ्या दुनियाच्या चुका करायच्या आणि काय म्हणायचं?
देव प्रार्थनाच ऐकत नाही. साऱ्या दुनियाचा अपराध करायचा आणि काय म्हणायचं, देव प्रार्थनाच ऐकत नाही. साऱ्या दुनियाचा दोष करत बसायचं, काय म्हणायचं, देव काय करत नाहीये. आज सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांचा विश्वास आहे ते लोक कसे आहे, बलवान आहे. ते लोक कसे आहे, बलवान. हा बलवान कसा आहे, हा कशामध्ये बलवान आहे, दानियल कशामध्ये बलवान आहे, दानियल विश्वासामध्ये बलवान आहे. हो, त्याच्या विरुद्ध कितीतरी लोकांनी काय केलेलं, कारस्थान केलेलं आहे, पण दानियल प्रभूच्या विश्वास ठेवून उभा आहे. कोणाचा विश्वास आहे, दानियलचा. हा, विश्वासाची ढाल आहे का तुमच्याकडे. हा, किती लोक म्हणतात ढाल पाहिजे विश्वासाची. काय पाहिजे, ढाल. विश्वासाची ढाल मोठी पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीचे लोक युद्ध करायचे असल्यावर ढाल कशी असायची, इथपर्यंत असायची, मला इथपर्यंत असायची. आता पण असतं ना ते, तुम्ही लाठी चार्ज करता त्यावेळेस, बरोबर आहे ना, ते लाठी चार्ज वेळेस पण काय असतं, ढाल एवढी मोठी असते. मला तुम्हाला सांगायचं काय, ढाल मोठी जर असेल तर शत्रूचे बाण व ढाल कशाला दर्शवत आहे, विश्वासाला दर्शवत आहे. विश्वास कसा पाहिजे, मोठा पाहिजे. मोठा विश्वास असेल तर शत्रूचे तुम्ही कोणते बाण येऊ द्या, शत्रूचा कोणते हल्ला येऊ द्या, काय येणार नाहीये. कशामुळे अडवला जाणार आहे, करा असा हात, कशामुळे अडवला जाणार आहे. ढाल कशी पाहिजे, मोठी पाहिजे. हो, ढाल कशी पाहिजे, मोठी पाहिजे. विश्वास कसा पाहिजे, मोठा. समोर तुम्हाला वाटतंय, दानियेलाला वाटलंय आता मला जेलमध्ये टाकलंय. कशाच्या गुहेत टाकलं दानियेलाला, म्हणा ना, म्हणा सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. कशामध्ये टाकलं, हा, पाय दुखतात का, एक सेकंद उभं राहा आपण, चला. दानियेलाला कशामध्ये टाकलेलं आहे, काय नाही दानियल मध्ये. तुम्हाला किती संकट येऊ द्या, लक्ष द्या, किती संकट येऊ द्या, पण जर तुमच्या जीवनात चूक नसेल, तुमच्या जीवनात अपराध नसेल, तुमच्या जीवनात द्वेष नसेल, हो, सगळ्यात महत्वाचा तुमचा विश्वास कसा आहे, बलवान आहे. आणि असा बलवान विश्वास ज्या लोकांमध्ये आहे त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाका, नाही ते जंगलामध्ये टाका, नाही ते कुठेही टाका, काय फरक नाही होणार, काहीच होणार नाही. शब्द काय असला पाहिजे ना आपल्याकडे, बोला इकडे बघा माझ्याकडे, काय होणार नाहीये. स्टाईल मध्ये काय होणार नाहीये, कस काय होणार नाहीये, काय नाही पाहिजे. काय लोक सगळं चुका करतात, काय होणार नाही. मग त्याला भेटतं चांगलं, मग त्याला चांगली चापड भेटते. मग काय भेटतं, सगळे बॉम्ब त्याच्यावरच उधळले जातात, मग फुटतेत. मग काय होतं, सगळे बॉम्ब त्याच्यावर फुटतेत. फुटला पाहिजे का, जर विश्वास पक्का असेल, चूक नसेल, मनात चूक नसेल, अपराध नसेल, द्वेष नसेल, कुठे फेकू द्या, आपल्याला काय होणार नाही. दानियेलाकडे काय नव्हतं दानियेलकड. हा, माझं बोलणं कळतंय का तुम्हाला, काय नव्हतं, चूक पाहिजे का आपल्या जीवनात. जर तुमच्या आणि माझ्या जीवनात चूक असेल तर तुमचा आणि माझा विश्वास कसा आहे, बलवंत नाहीये. तुमचा आणि माझा अल्पविश्वास आहे. तुमचा माझा विश्वास काय कामाचा नाही. चुका करायच्या म्हणायचं माझा लय विश्वास आहे. काय म्हणतात काही लोक, लय चुका करतात, माझा लय विश्वास, लय मोठा विश्वास आहे. 50 वर्षापासून आम्ही ख्रिश्चन आहे, सगळ्या चुकीची लिस्ट आहे यांच्याकडे. दारू विकणारे पहिले, दारूचे अड्डे पीटरचे, दारूचे अड्डे कोणाचे, डॅनियलचे. सगळ्या चुका कोणाकडे आहेत, हा विचार डॅनियल कितीतरी चांगला आहे, त्याच्याकडे एकच चूक नाही. कसं आहे, कसं जीवन असेल त्याचं, बोला ना कसं जीवन लागतंय देवाला. तुमचं जीवन पवित्र असेल ना, तुमचा विश्वास मोठा आहे. तुमच्या एका प्रार्थनेत परमेश्वर स्वर्ग खोलणार आहे. दोन प्रार्थनेची गरज नाही, याच्या त्याच्याकडून डोक्यावर हात ठेवून टकलं करून घ्यायची गरज नाही. काय नको आहे आपल्या जीवनामध्ये, हा, याच्या त्याच्याकडून हात ठेवून प्रार्थना करायची गरज आहे का. ज्या लोकांच्या जीवनात चुका असतात ना, ज्या लोकांच्या जीवनात अपराध असतात ना, ज्या लोकांच्या जीवनात दोष असतात ना, ते असे पाहतात. आता बघू पुढच्या वेळेस आणतो मी कोणाला तरी, मग किती लोक किती जातात पुढे मला बघायचंय. लक्ष द्या, जातात का, हा, याचा अर्थ तुमचा काय आहे, अल्पविश्वास आहे. काय सांगितलं दानियल मध्ये, काय नव्हती, हा, जर आपल्यामध्ये चूक असेल
विश्वास व्यर्थ. जर तुमच्यामध्ये द्वेष असेल, विश्वास व्यर्थ. जर तुमच्यामध्ये अपराध असेल, तर तुमचा विश्वास काय आहे? व्यर्थ आहे. विश्वास ठेवून काय नाही उपयोग. मग विश्वास कसा पाहिजे? काय नाही पाहिजे विश्वासाबरोबर? मला ना काय नाही पाहिजे. कोणी म्हटलं नाही पाहिजे याला मी आड्यावर पाहिले. कोणी म्हणलं नाही पाहिजे याला मी सिस्टर लय प्रार्थना करतात आणि शिव्या पण देतात छान छान. मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. सिस्टर देतात, मुलगी पण देती, बाची पण देती, आत्या पण देती, काका पण देतात आणि म्हणतात आमचा लय विश्वास आहे पास्टर. मी अशा लोकांना म्हणतो यांना जाऊ द्या. काय करणारे लोक आहेत ते, नाटकी लोक आहेत ते. कोणचे लोक आहेत? नाटक कंपनीच्या लोकांना काय करायचं? त्यांच्या पुढं देवाचं वचन टाकीत बसू नका. जे नाटक करणार या प्रार्थनेला या आराधनेला येऊच नको तू. काय करू नका, अशा नाटकी लोकांना आणू नका. कसे लोक पाहिजे देवाला? दानियाला सांगितले. कसे लोक पाहिजे? आयुष्य घालवतो 20-20 वर्ष त्यांना बोलायला. आपण कशाला आयुष्य घालता त्याच्या पुढे? दुसरीकडे हे करा, दुसऱ्या लोकांना बोला ते येतील. दानियलकडे काय नाहीये. अशा चुका असणाऱ्या लोकांकडे काय करू नका. प्रार्थना करतात, चुका करतात, प्रार्थना करतात, द्वेष करतात. त्यांच्यामध्ये द्वेष आहे, अजून काय आहे? अपराध त्यांच्याकडे, सगळे गुन्हे त्यांच्याकडे आहे आणि म्हणतात आमचा विश्वास आहे. तुझा कोणता विश्वास आहे? असा विश्वास नाही चालत देवा. ती शमरोनी स्त्रीने काय केलं? एकदाच विश्वास ठेवला. प्रभू मी पाप करते ना, मी व्यभिचार करते ना, परत करणार नाही. सोडून दिलं तिने. काय केलं? प्रभू मी हे करीत होतो, सोडून दिलं. मी पण सोडून दिलं त्यावेळेस. मी करत होतो, आता करत नाही, आता सोडून दिले. तो कसा विश्वास आहे? पक्का विश्वास. पक्का. मला तुझ्याशिवाय कोणी नाही. त्याचा अर्थ ज्याच्यावर तुम्ही मी विश्वास ठेवतो ना, मला तुझ्याशिवाय पर्याय नाही, मला तुझ्याशिवाय उत्तर देणारा कोणी नाही, माझं ऐकणारा तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. त्याला म्हणत आहे बलवान विश्वास. कसा विश्वास आहे तो? काय सांगितलं? त्याच्याकडे काय नव्हती? त्याच्याकडे चूक नव्हती, अपराध नव्हते, दोष नव्हता. कुणी दोष नव्हतं देत त्याला. आपल्याला देतात का कोणी दोष? विश्वास ठेवतात आणि मी रोजच देतो. विश्वास ठेवतात आणि येत नाही लवकर प्रार्थनेला. म्हणजे काय दिलं? मी काय केलं तुम्हाला? काय उपयोग आहे तुमचा विश्वासाचा? काय झालं? थंडी आहे असं मरणार आहे का थंडीने? तुमच्यासाठी येशू ख्रिस्त दाविदाच्या गावात एवढ्या थंडीमध्ये जन्म घेतला. कुठं जन्म घेतला येशूने? सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे तुमच्याकडे? माझ्याकडे विश्वास पाहिजे. दोष नाही दिला पाहिजे कुणी. हालेलुया. थंडी असली या प्रार्थनेला. पाऊस असला तरी पावसात भिजत. एक सिस्टर यायच्या प्रार्थनेला. पाऊस असला तरी काय करायच्या? भिजत यायच्या प्रार्थनेला. वल्ले कपडे असायचे व्हायचे त्यांचे, पण येऊन प्रार्थनेला बसणार. घरचं काय असेल ना ते अगोदरच आवरून घ्या. तुम्हाला कोणी दोष नाही दिला पाहिजे. बरं, कोणी दोष नाही दिला पाहिजे. देवाने पण दोष नाही दिला पाहिजे. मास्टरने पण नाही दिला पाहिजे. मी बोलणार आहे. मी कसं बोलणार आहे? कॉमन बोलणार आहे. मी असंच बोलून जाणार आहे. पण देव तुम्हाला दोष देतोय. मी इतक्या लवकर याच्यासाठी येतो आणि हा किती उशीर येतो. बरोबर आहे. तुम्ही किती लांब असू द्या त्याला महत्व नाही. तुमचं देवावर प्रेम असेल, तुम्ही देवावर विश्वास ठेवत असेल, तुमचा विश्वास बलवान असेल तर तुम्ही द्यायलाच पाहिजे. 25 डिसेंबरला किती तारीख, किती वाजता? 11ला प्रार्थना, 11लाच पाहिजे. तुम्ही वेळेत या, काम करा. देवाचं काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. तो खरा विश्वासी. तो कसा आहे? विश्वासी. तुम्हाला माहिती आहे उदाळ्या पुत्राला 2 पुत्र होते. मला 2 लेकरं होते. एक गेला रोड पैसे घेऊन साऱ्या दुनियाच्या तिकडे निघून गेला. आणि एक पुत्र काय करत होता? विश्वासाने बापाच्या घरी काय करत होता? तो काम करत होता. कुणी पाहत नाही त्याला. काय काय लोक म्हणते पास्टर मला उभंच करत नाही. अरे काम कर. काम केल्यानंतर तुझा सन्मान कोण करणार आहे? देव करणार आहे. कोण सन्मान करणार आहे? देव सन्मान करणार आहे. कोणी
त्याच्याकडून प्रार्थना करायची गरज नाही पडणार. हालेलुया. कारण की तुम्ही काय आहे, विश्वासाने कोणाचं काम करतात, देवाचं. माझं नाहीये काम बाबा चर्चला झाडू मारणं, चटई मारणं. कोणाचं काम आहे? हा, काही काही चर्च मध्ये लाईन लागती चुकीच्या ठिकाणी. या संडेला मी चर्च झाडणार आहे, त्या संडेला मी चर्च धुणार आहे, त्या संडेला मी जाळे काढणार आहे, त्या संडेला मी कलर मारणार आहे, त्या संडेला मी असं करणार आहे. इथं काय, तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही करत नाही. हालेलुया. विश्वास आहे का? किती लोक माझ्या बरोबर ऐकू दे, विश्वास आहे का तुमचा? नाहीये म्हणून चर्च काम करीत नाही. जे लोक करतात ते हा म्हणतात, हालेलुया. जे लोक नाही करत ते म्हणीनच. हा. काय नाहीये तुमचा विश्वास नाही. देव आहे म्हणून विश्वासच नाहीये. हे कोणाचं काम आहे? हा, काही काय, मी पास्टरचे कपडे धुतलेले, पास्टरच्या चपला सुद्धा उचललेले आहेत मी. हे कोणाचं काम आहे? बोला ना, कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. माझ्या फॅमिलीसाठी जरी तुम्ही केलं तर कोणाचं काम आहे? देवाचं. देवाचं काम आहे. तुमच्याकडे विश्वास असेल तर तुम्ही विश्वासाने कपडे धुणार, विश्वासाने चटई टाकणार, विश्वासाने हर एक गोष्ट तुम्ही काय करणार आहे, करणार आहे. हालेलुया. विश्वास नसणारे लोक या गोष्टी करत नाही. त्या अल्पविश्वासी, म्हणून त्यांच्या जीवनात फरकच पडत नाही, बरंच वाटत नाही. म्हणून बरं नाही वाटत, कामच करत नाही. दानिएल म्हटलं जलमध्ये, मी तुझी प्रार्थना कशाला करू, मी तुझी आराधना कशाला करू. त्याच्यामध्ये सांगितलं ना, हा 30 दिवसापर्यंत. वाचा 7वं वचन वाचा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष 6वा अध्याय आणि 7 वचन वाचा सिस्टर, वाचा. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायक, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा. दानिएलचा विश्वास कुठे आहे? बोला ना, दानिएलचा विश्वास कसा आहे? हात वळून गेला. दानिएलचा विश्वास अरे आहे का नाही? कसा आहे? बलवान आहे. तो म्हटला मी देवाची आराधना, देवाची प्रार्थना करण्याऐवजी मी राजाची कशाला करू. काय म्हटलं दानिएल? 30 दिवसापर्यंत काय केली, काय आज्ञा आली वरून? राजाची काय आज्ञा आली? राजाचे काही लोक होते, काय काय होते? 7 वचनामध्ये सांगितलं, देशाध्यक्ष, नायक, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री, सरदार यांनी असा विचार केला की अशी एक राजआज्ञा व्हावी. यांनी काय केलं, या 4-5 लोकांनी दानिएला विरुद्ध काय केलं, खट केलेला आहे. पण दानिएलाचा विश्वास कसा आहे, पक्का आहे. तुमच्या आणि माझ्या विरुद्ध कोणी खट करू द्या, खट कारस्थान करू द्या, पण तुमच्या बलवानाने परमेश्वर त्याला काय करून टाकणार, हारून टाकणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कोण आहे इथं? येशू आहे. दानिएलचा विश्वास कसा आहे? बलवान. माझ्या विरुद्ध मंत्री बोलतात, बोला. माझ्या विरुद्ध कोण बोलतात, न्याय बोलतात, बोला. अधिकारी बोलतात, बोला. अजून कोण बोलतात, प्रांताधिकारी बोलत, बोलू द्या. गाव बोलत आहे, बोलू द्या. नातेवाईक बोलू द्या. कुणी काय कट कारस्थान करत आहे, करू द्या. तुमचा विश्वास कसा पाहिजे? कसा पाहिजे? तुमचा विश्वास बलवान असेल ना, नातेवाईकांनी बोललेले शब्द व्यर्थ होती, अधिकाऱ्याने बोललेले शब्द व्यर्थ होती, नायबाने बोललेले शब्द व्यर्थ होती. कोणी काय बोललेला असेल व्यर्थ होणार आहे. कस काय व्यर्थ होणार आहे? यांनी सगळं कटकारस्थान केलं. कोणा विरुद्ध केलं? कोणा विरुद्ध केलंय? हा, गुडतीचं टाळी वाजवा, तुझं लक्ष. कोणा विरुद्ध केलंय? कोणा विरुद्ध केलंय? मला दानिएला विरुद्ध. तुमच्या आणि माझ्या विरुद्ध कुणी कटकारस्थान करू द्या, पण जर तुमचा माझा विश्वास बलवान असेल, आपण म्हणणार याच्याने काय होणार नाही. हालेलुया. किती कटकारस्थान केले बघा ना.
हा काही फरक पडला का त्यांच्या शब्दाने? काय काय लोकांना लय ठेस पोहोचतील, तुम्ही मला असं म्हटलं तुझं वाटलं होय. अरे निघ मला येशूच्या नावामध्ये, माझ्यासारखा आहे निघ. कोणी म्हटलं तुझं असं होय, निघ. चल हट जा, भाग जा. अरे बोला ना, भाग जा, निघ. कोणी काहीतरी म्हटलं की ठाव, कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने. कोणी म्हटलं तुझं वाटलं, ए निघून जा. कोणी म्हटलं तू बाहेर, ए निघून जा. माझा देव मला बलवान करणारा देव आहे. माझा देव माझं कल्याण करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. टेन्शन घेत बसायचं का? नाही. मग काय काय लोक, पास्टर माझ्या शेजारच्या बहिणीनं असं बोल. अरे बाबा 10 वेळेस बोलू दे, तू टेन्शन नको घेत तिचं. दानियाला टेन्शन घेतलं का? आ काय काय म्हणते, माझी जाव अशी, काय म्हणतो सासरा असं आहे, सासू असे, काय खोटं बोलतात, लबडी करतात. असं करू दे बाबा, ते पालते पडतील तोंडावर एक दिवशी, आणि त्यांना सिंहाच्या गोळ्यात जावे लागेल. त्यांनाच काय होईल, तुमच्या विरुद्ध कुणी काय बोलत असेल ना त्याला रिटर्न मिळणार आहे. दानिएलला फसवणारे लोक कशामध्ये जाऊन बसलेले, सिंहाच्या गुहेमध्ये. सिंहाने काय केलेलं, फाडून खाल्लेलं आहे. वाचा त्या वचनामध्ये, 24 वचनामध्ये वाचा, 6:24. तेव्हा ज्या मनुष्याने दानिएलवर आरोप आणला होता त्यास राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यास व त्याच्या बायका मुलास सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते ज्या लोकांनी दानिएला विरुद्ध खोटं बोललेले आहे, कटकारस्थान केलेले आहे, ते लोक कुठं आहे? बरं ना, कुठं आहे ते? बरं ना, कुठं आहे? हे कुठं आहे? लेकर लक्ष द्या, कुठं आहे? कुठं आहे ते? सिंहाच्या गुहेमध्ये. तुमच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध कोणी काय बोलू द्या, पण तुमचा माझा विश्वास कसा पाहिजे? बलवान पाहिजे. त्यांच्या शब्दाने मला काय होणार नाहीये, त्यांनी बोलल्यानंतर मला काहीच होऊ शकत नाहीये. त्यांनी किती काय बोलू द्या, परमेश्वर माझा वाचवणार आहे. हालेलुया. दानिएल काय भांडण करीत बसला का? काही भांडण करायचे का मग? हा, मग माझी जाव अशी म्हणलं, मग तिच्या झिंजा धरीत बसायचं का काय? हा, फायटिंग करीत बसायचे का काय? भाऊ असा बोलला, जावई असा बोलला, सासरा असा बोलला, सासूनी मला माझी बदनामी केली गावाभर, जिल्हाभर करू द्या. किती बाई भावना, तू जिल्हाभर सांग, गावात नको सांगू, जिल्ह्यात सांगू नये. मी तुला पैसे देते, हे घे. काय म्हणायचं, मी तुला पैसे देते, जाऊन सांगू नये. आणि आपल्याला काय फरक पडणार नाही, असं म्हणा. आपल्याला काय फरक पडणार नाही, स्टाईल मध्ये करा, आपल्याला काय फरक पडणार. मानवाळानं काही लोकांची काय फरक नाही, पुढं पण जाऊन बदनामी कर. दानिएल कसं आहे, एकदम स्टाईल मध्ये निवांत. त्याला माहिती मला कुठं जरी टाकलं ना, मला काही टेन्शन नाही. तुम्हाला मला कुठं जरी टाकलं तर टेन्शन नाही. ड्युटी कुठं टाकू द्या, कुठं जंगलात टाकू द्या, कुठं काही टाकू द्या, कुठे कोण वाचवणार आहे? परमेश्वर वाचवणार आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोण काढणार आहे? काय का लोक म्हणतात बघा, दानिएल कुठं आहे? हा, दानिएलला सगळे बदनाम करत आहे. दानिएलचे सगळे लोक काय करत आहे? निंदा करत आहे. पण दानिएल कुठं आहे? दानिएल 6वा अध्याय आणि 10 वचनामध्ये सांगितलं, दानिएल गुडघ्यावर आहे. दानिएल कुठं आहे? प्रार्थनेमध्ये आहे. दानिएल काय करत आहे? आराधना करत आहे. दानिएल किती वेळेस आराधना? 3दा. तुमच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध कुणी कारस्थान करत असताना तुम्ही मी गुडघ्यावर पाहिजे. आपण ते नाही करीत, गुडघ्यावर येत नाही आपण त्याच्याबरोबर. त्यांनी निंदा केली ना, मी सगळीकडे सांगून येते गावात, असं करत बसतो. मी पण ते नातेवाईकाकडे पैसे खर्च, इथं दान नाही देणार, इथं दशमन नाही देणार, तिकडे उडून येणार. तिने माझी बंधमी केली ना, मग मी जाते तिकडं, मग असं करते. दानिएलने केलं का तसं? दानिएल कुठं आहे? जे लोक तुमची माझी बदनामी करतात, निंदा करतात, काय काय लबाडी करतात, त्यावेळेस तुम्ही आणि मी वाचा 10 वचनामध्ये, 6वा ते 10 वचन. फरमानावर सही झाली आहे असे दानिएलने ऐकले.
सांगितले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावाने आली. तो दानियल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत. दानियल कुठं आहे? कटकारस्थान करणारे घरी आलेले आहे, पकडणारे लोक घरी आलेले आहे, हो तुमची चुगल्या लावणारे लोक तिथं आलेले आहे. पण दानियल कुठं आहे? तुमच्या घरी कुणी पण येऊ द्या, कुणी येऊ द्या, कुणी पण येतं कशासाठी तर माहिती तुम्हाला. आता हे कशासाठी आले? चुगली लावायला आलेली. सगळी टीम कशासाठी आली? दानियलची चुगली लावायला. कोणाची चुगली लावायला? मला ना दानियलची चुगली लावायला. असे काही चुगलीखोर पाहिजे, त्याच्यामुळे तुमचा माझा विश्वास कसा होतो? चुगली लावणारे येऊ द्या ना, पण तुम्ही कुठं पाहिजे? आपण तसं नाही करीत, आपण त्याच्यामध्ये सामील होतो, त्याचं ऐकतो ना आपलं सांगतो. हालेलुया, हालेलुया. दानियल कुठं आहे? तुमचा विश्वास असेल तर काय आहे? बलवान असेल तर काय पाहिजे? कुठं पाहिजे तुम्ही? गुडघ्यावर. गुडघ्यावर बसायला नाही सांगितलं, गुडघ्यावर उभं राहायचं. काय केलं? गुडघ्यावर बसते. ही कोणची प्रार्थना आहे? प्रार्थना करायची स्टेट उभं राहायचं. कसं करायचं? गुडघ्यावर. कोणी म्हटलं 10 किलोमीटर गहू आणायला जा बरं, तुला मी 10 रुपये देते. काहीच पाहणार नाही, काहीच नाही पाहणार. उन्हात जाईल, पावसात जाईल, 10 मिळणार आहे त्याला. काय मिळणार आहे? 10 मिळणार आहे. तसं पाहिजे का? दानियल काय? गुडघ्यावर. तुमचा विश्वास कसा पाहिजे? मजबूत. बलवान असला तर तुम्ही कुठं असेल? लोकांकडे पाहणार नाही. लोकांकडे पाहणारे लोक पाहिजे का आपण? आणि सेकंड नंबर काय सांगितलं? 3दा काय करतोय दानियल? प्रार्थना करतोय. त्याच्यानं कशावर प्रार्थना करतोय? गुडघ्यावर. आपण काय केलं असतं काय माहिती? दिवसातून काय का लोक लय काम करत असतात ना, काम करत असताना लय तलब होती त्यांना. कशाची तलब होती काय माहिती? कोणाला शिवाय द्यायची तलब असती, कोणाला वाईट करायची तलब असती, कोणाचं उकरून काढायची सवय असती. ती स्टाईल इकडे पण करायला पाहते उकरून. हे करत बसायचं का? काय करत बसायचं? विश्वास जर असेल तर काय करत बसायचं? गुडघ्यावर. कुठं पाहिजे तुम्ही? विश्वास असेल तर कुठं पाहिजे? घरी पण गुडघ्यावर. मी जरी आलो असलो ना तरी मला पण दिसले पाहिजे गुडघ्यावर. गुडघ्यावर नाही दिसत तुम्ही मला, मी तरी दिसतो तुम्हाला. हालेलुया. काय म्हटलं? गुडघ्यावर 3दा तो काय करत होता? प्रार्थना. आणि सगळ्यात महत्वाचं काय होते? त्याच्याकडे आराधना करायचा. काय काय लोक आराधना बुडून 11 वाजता येते चर्चला. काय केलं पाहिजे? लक्ष दे. काय केलं पाहिजे? तुमचा विश्वास बलवंत असेल तर तुम्ही कुठं असणार आहे? बोला ना, कुठं असणार आहे? शेजारच्याला मला कुठं असणार आहे? कुठं असणार आहे? बोला ना, कुठं असणार आहे? तुमचा विश्वास असेल तर तुमच्याकडे प्रार्थना असेल, तुमच्याकडे गुडघ्यावर प्रार्थना करता. तुमचा विश्वास असेल तर 10ला तुम्ही आराधनेला पाहिजे. टायमिंग टू टायमिंग. वेळ झाला एखाद्या वेळेस ठीक आहे, म्हणजे वर्षभर आराधना बुडवतात, 2-2 वर्ष आराधना बुडवतात. तुमचा विश्वास नाहीये. काय नाहीये? विश्वास नाही. मला कमजोर विश्वास आहे. कमजोर विश्वास आहे. काय कामाचा विश्वास नाही तो. विश्वास म्हणजे माझं देवावर प्रेम आहे, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. विश्वास म्हणजे काय? माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या प्रेमासाठी मी दालाची. कितीचा टायमिंग दिला देवाला? भेटायचा किती टायमिंग आहे? बोला ना शेजारच्याला, कितीचा टायमिंग आहे? 10 वाजता. 10 वाजता तुमची निंदा कुणी करीत असेल तर करू द्या. 11 वाजता कुणी निंदा करत असेल तर करू द्या. दानियेलाचं काय झालेली? निंदा झालेली आहे, अपमान झालेला आहे, हो काय काय गोष्टी झालेल्या आहे. पण दानियल कुठं आहे? आराधनेमध्ये आहे. करंट नाही लागला. हालेलुया आला नाही म्हणजे याचा अर्थ कुठतरी शैताने घेऊन गेला का काय? दानियल कुठं आहे? सगळं होत असताना दानियल कुठं आहे? आराधनेमध्ये. कुठं आहे दानियल? काय काय लोकांना रविवारच्या दिवशी काम असतं,
काय काय लोक रविवारच्या दिवशी नातेवाईकाची आराम करायला चर्च बुडून. कुठं पाहिजे ना आपण? आराधनेमध्ये कुठं पाहिजे सिस्टर? आराधनेमध्ये पाहिजे का नको? रविवारच्या दिवशी मग जर झाले तर जाऊ नका. मेलेल्यांना पोरू द्या. 12च्या पुढे तुम्ही चर्च सुटल्यानंतर जाऊ शकता. हालेलुया. प्रार्थनेपेक्षा कोणची गोष्ट महत्वाची नाही. हालेलुया. दानिएलाने काय केलं? राजा पुढे मी राजाची आराधना कशाला करू? राजा पुढे प्रार्थना कशाला करू? जी प्रार्थना आराधना देवाकडे केली जाते त्याच्याकडे का करू? राजापेक्षा त्यांनी देवाला महत्व दिले. काय केलं त्यांनी? राजापेक्षा कोणाला महत्व दिले? कोणाला महत्व दिले? तुम्ही आणि मी राजापेक्षा इतर गोष्टीपेक्षा प्रार्थनेला, गुढग्यावर प्रार्थना, आराधनेला महत्व दिलं पाहिजे. कशाला महत्व दिलं पाहिजे? आराधना. काय सांगितलं त्याच्यामध्ये सिस्टर? काय करायचं? तो 11 वचनामध्ये वाचा मोठ्याने. त्यावेळी ती मनुष्य जमावणे आली. तो दानिएल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरविलेल्या द्वाहीविषयी त्यास म्हणाले, महाराज, 30 दिवस पर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकून. सगळ्यात महत्वाचं दानिएल काय करत आहे? प्रार्थना आणि आराधना. राजाची प्रार्थना. आपण काय करतो? तुम्ही आणि मी काय करतो? आता लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. तुम्ही आणि मी रविवारच्या दिवशी लग्नाला जातो. तुम्ही कोणाची आराधना करतात? माणसाची. रविवारच्या दिवशी तुम्ही कामाला जातात. ती कोणाची आराधना करता? तुम्ही माणसापुढे झुकतात. तुम्ही माणसापुढे जातात. माणसापुढे तुम्ही तुमचं विश्वास ठेवतात. माणसापुढे तुम्ही तुमचं डोकं लावतात. म्हणून तुम्ही आशीर्वादित नाही. राजाने काय, दानिएलने काय केलं? राजापुढे नतमस्तक झाला का तो? आराधना कुठं करतोय? परमेश्वरापुढे आराधना. परमेश्वराच्या घरामध्ये आराधना करत आहे. आराधना बुडून जायचं का राजा पुढं? राजा पुढे गेला का? प्रार्थना कॅन्सल केली तरी राजाने बोलावलंय. तुम्हाला मला साहेबांनी बोलावलं तर रविवारच्या दिवशी 8 वाजता 10 वाजता बोलावलं तर जाईल का? काय काय आहेत जातील. काहीतरी काम असं, काहीतरी लग्न असं. तुझ्या योजना फेल होतील आणि सगळंच फेल होईल. तर तू देवाला सोडशील ना, देव पण तुला सोडून देईल. दानिएलने केलं का? राजा पुढे गेला का? विचार केला का? काय काय लोक होते, नाही ना आमची नोकरी जाईल. अरे जाऊ दे ना, अशा लात मार ना अशा नोकरीला. अशा बिझनेस तू करत असेल ना, लात मार, सोडून दे. जर देवाचा जर तुमच्याकडून अपमान होत असेल, देवाची निंदा तुमच्याकडून होत असेल, अनेक चुकीच्या गोष्टी होत असेल तर ते सोडून द्या. राजा दानिएल म्हटला, जाऊ दे, मला काढून टाकलं नाही आणि अधिकार पदामधून काढू दे, मी माझ्या परमेश्वराची आराधना करणार. मी कोणाची आराधना करणार? परमेश्वराची. तुम्हाला मला कुणी बोलू द्या, पाहुणे पायला बोलू द्या, साखरपुड्याला बोलू द्या, साखरपुडा लावायला बोलू द्या, नाही तर नातेवाईक असं पाहुणा रावळा कावळा कुणी आखू द्या, जाऊ नका. माझ्या बापाचा दिवस आहे. माझ्या बापाची मला आराधना करायची. आणि कशी करायची आहे? टायमिंग वर. तुम्ही एक प्रार्थना, तुम्हाला माहिती की इलियाने एक प्रार्थना केली तर मला 3.5 वर्ष पाऊस बंद झाला. एका प्रार्थने. आपली प्रार्थना आहे का तशी? सांगा बरं. आपण घेऊन जातो डोकं सगळीकडे. काय नाही तुमचा विश्वास नाहीये. असं करायचं का? नाही करायचं. हालेलुया. काय सांगितलं बायबल मध्ये की दानिएल त्याने आराधना फक्त देवाची केली, त्याने आराधना फक्त परमेश्वराची केली, त्याने प्रार्थना फक्त परमेश्वराची केली, त्याने गुडघे टेकले परमेश्वरापुढे, त्याने राजापुढे गुडघे टेकलेले नाही, राजाची आराधना केलेली परमेश्वरापुढे त्यांनी काय झालं? नतमस्तक झालेला आहे. म्हणून राजाने काय केले? राजाला पण त्याला सिंहाच्या गुहेत टाकूशी वाटाणा. कारण की राजाचा पण तो कसा होता? विश्वास होता राजा बरोबर. त्याच्यामध्ये वाचा ना, 12 पासून वाचा, पटापटा वाचा. 30 दिवसापर्यंत लोकांनी काय केली? राजाची आराधना केली. दानिएलने केली नाही. वाचा. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरविलेल्या
दिलेल्या द्वाहीविषयी त्यास म्हणाले, महाराज, 30 दिवस पर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्या सिंहाच्या गुहेत टाकावे, अशी द्वाही आपण फिरवली ना? राजाने उत्तर दिले की मेदी व पारसी यांच्या न पालटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरविले आहे. तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या युद्धापैकी तो दानियल आपणाला. कोणता कायदा होता? मेदी पारसी आणि न पलटणाऱ्या कायद्याप्रमाणे निश्चित ठरवलेला आहे. कुणी आपल्याविषयी काही ठरवल्या, पण तुम्ही आणि मी देवाजवळ कसं पाहिजे? बलवान विश्वास असेल तर नित्य आपण कुठं असणार आहे? बोला ना, हालेलुया. बोला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नित्य कुठं पाहिजे? काय सांगितलं त्या वचनामध्ये? 13 वचनामध्ये वाचा. तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या यहुद्यांपैकी तो दानियल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाही जुमानीत नाही, तर तो नित्य 3दा प्रार्थना. कुणी काही करू द्या, काय सांगितलं? कुणी किती ठरू द्या आपल्याविषयी, पण आपण नित्य कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? काय सांगितलं? नित्य. जर तुम्ही विश्वासामध्ये बलवान असेल, विश्वासामध्ये बलवान असणारे लोक नित्य कुठं असणार आहे? गुडघ्यावर असणार आहे. नंतर बायबल मध्ये असं सांगितलं की दानिएलला कशामध्ये टाकून दिलं? सिंहाच्या गुहेमध्ये. सगळ्यात महत्वाचा, तुमचा माझा विश्वास असेल तर तुम्हाला मला किती कर्ज झालेला असू द्या, कुणी कर्जामध्ये टाकू द्या, कुणी सिंहाच्या गुहेमध्ये टाकू द्या, कुणी किती अपराधामध्ये टाकू द्या, परमेश्वर तुम्हाला मला काय करणार? वाचवणार आहे. बायबल मध्ये सांगितलं दानिएलला काय केलेलं? कुणी वाचवलेलं आहे? परमेश्वराने वाचवलेलं आहे. सिंहाच्या तोंड कुणी बंद केलं? परमेश्वराने केलेलं आहे. कुणी बंद केलेलं आहे? परमेश्वराने बंद केलेलं आहे. हालेलुया. कशामुळे झालं? विश्वास बलवान होता. परमेश्वराने लगेच याचे तोंड बंद करून टाकले. परमेश्वराने काय करून टाकलं? ज्या लोकांनी कारस्थान केलं तेच लोक सिंहाच्या गुहेमध्ये पडलेले आहेत. जे आपल्या विषयी वाईट करू इच्छित ना, करू द्या. परमेश्वराच्या हातात द्या त्याला. कोणाच्या हातात द्या? परमेश्वराच्या हातात द्या. परमेश्वर त्यांना काय करून घेणार आहे? पाहून घेणार आहे. पण माझा विषय असा आहे की तुम्ही आणि मी विश्वासामध्ये कसं पाहिजे? बलवान. काय काय लोक संकट आले बा, संकट आल्यावर मग काय करत बसतात? आता मग कसं काय होणार? आता मग काय होणार? आता मला सिंह खायला येणार. आपण तो रस्ताच बदलून टाकितो. किती लोक कंटाळा आलाय का? एक 5 मिनिटं घेणार मी. कंटाळा आलाय का? दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं तरी तो घाबरलेला नाहीये. त्याला माहिती बाप वाचवणार, सिंहाचे तोंड बंद करणार. सिंहाला कुणी बनवले? देवाने बनवले. देवाने तुम्हाला मला पृथ्वीवरचं सगळं देवाने बनवलेलं आहे. तो सिंह सारखे क्रूर लोकांना सुद्धा बदलून टाकील, आंधळ करून टाकील, त्यांचे तोंड बंद करून टाकणार आहे. तुमचा बलवंत विश्वासाद्वारे सगळं काही होणार आहे. त्याच्या बलवंत विश्वासाद्वारे परमेश्वराने काय केलेलं आहे? सिंहाचे तोंड बंद केलेलं आहे. सिंहाच्या गुहेमधून परमेश्वराने दानिएलला काय केलेलं? वाचवलेलं आहे. किती संकट असू द्या, संकटामध्ये परमेश्वराबरोबर राहा विश्वासाने. कशाने राहायचंय? विश्वासाने. असा विश्वास ठेवायचा की परमेश्वर समोर संकट आहे पण माझा विश्वास तुझ्यावर आहे. हे सिंहाचे तोंड तू बंद केलेलं आहे. कधी कधी नोकरी जरी कोणी जरी म्हटलं ना तुला नोकरी नाहीये, तरी विश्वासाने काय म्हणायचं आहे? परमेश्वरा, सगळं काही संपलेलं दिसेल तुम्हाला, समोर काही सगळं दिसेल तुम्हाला, समोर सिंह दिसणार आहे, समोर तुम्हाला जेलमध्ये तुम्ही स्वतःला पाहणार आहे, समोर तुम्ही एखादा बिकट परिस्थितीमध्ये असणार आहे, पण घाबरू नका. त्यावेळेस मला माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. सिंह काय करू शकत नाही, जल काय करू शकत नाही, जलचा अधिकारी काय करू शकत नाही, कारण की माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. कस काय असणार आहे? विश्वास. बायबल मध्ये सांगितलं तो विश्वासू होता. कोणाबरोबर विश्वासू होता? देवाबरोबर. आणि जिथं कुठे काम करतो तिथं पण तो इमानदार होता. तुम्ही आणि मी कुठे इमानदार पाहिजे? प्रत्येक ठिकाणी इमानदाराने उभं राहा. लगेच एखादा चुकला लगेच त्याची चुकीची बाजू तुम्ही घेऊ नका. चूक असेल तर चूकच म्हणा, खोट असेल तर खोटच म्हणा.
दानियल कसा आहे? हर एक ठिकाणामध्ये विश्वासू आहे. तुम्ही आणि मी कुठे विश्वासू असलं पाहिजे? चर्च मध्ये, घरी, दारी, सगळीकडे कसं असलं पाहिजे? विश्वासू असलं पाहिजे. ठीक आहे. वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो. सर्वांनी ज्यांच्या बाबतीत